पुढे व्हायचंय का पुढे हेलो 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 1 2 3 1 2 3 भारतीय जनता पक्षाला आज 46 वर्ष पूर्ण होत आहेत. 1980 साली या पक्षाची स्थापना झाली आणि आपण बघितलं की केवळ 46 वर्षातच आज हा पक्ष जगातील सर्वात मोठा सदस्य असलेला हा पक्ष आहे. जगातील सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेला हा भारतीय जनता पक्ष आहे. आपण बघितलं की काँग्रेस सारखे किंवा इतर डावे पक्ष स्वतःला 125 वर्षाची परंपरा सांगत असतात, परंतु 46 वर्षातच भारतीय जनता पार्टीने अत्यंत असा प्रचंड असा परिवर्तन करून या देशामध्ये एक हरित क्रांती, शेती व्यवसायात हरित क्रांतीचा कामं केलेली आहेत. या ठिकाणी आपण बघितलं की समर्पणाची कामं केली आहेत. देशाच्या बाबतीत सुरक्षेच्या संदर्भात मग कारगिल असू देत किंवा तुमचं पुलवामाच्या नंतरचं असलेलं या ठिकाणचं जे सर्जिकल स्ट्राईक असू देत किंवा देशाच्या बाबतीत सुरक्षेच्या बाबतीत कुठली तडजोड न करता देश पुढे आगेकूच करत आहे. आज सुद्धा युद्धजन्य परिस्थिती सुद्धा आपण बघितलं की भारताला नरेंद्र मोदीजी सारखं नेतृत्व लाभल्यामुळे आपल्याला होर्मुझ सारख्या सामुद्रधुनीतून आपल्याला आज सुद्धा तेल आणि वायूचा पुरवठा, इंधनाचा पुरवठा चालू आहे. म्हणजे एका बाजूला जगाची कोंडी होत असताना भारताने सक्षम आपलं भारताचं नेतृत्व असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जुन्या ज्या ह्या होत्या, ज्या पॉलिसीज होत्या देशाच्या, आपल्या देशाच्या आणि परराष्ट्राच्या संदर्भातल्या ज्या पॉलिसीज होत्या त्या चेंज करून एक नवीन चेंज हा भारतीय जनता पक्षाने आणला आणि परिणामी आपण सगळेच देश आपले प्रामुख्याने मैत्रीपूर्ण आपण मैत्रीचे संबंध सगळ्याशी वाढवले आणि हे कुशल नेतृत्व मोदीजीच्या नेतृत्वाने निमित्ताने आपल्याला मिळालं आणि त्याचमुळे आज हा पक्ष जगातला सर्वोत्कृष्ट पक्ष ठरलाय. जगात आज ताठ मानेने या पक्षाची जी मान उंचावते ती आपल्या सक्षम असलेल्या मोदीजी सारख्या नेतृत्वामुळेच आज कुठल्याही देशात, जगाच्या देशात कुठेही जा, कानाकोपऱ्यात जा, जगभरच्या तर एक निश्चितपणे लाल गालेचे अंतरण्यासारखीच आज सगळी परिस्थिती भारतासारख्या देशाला करून ठेवलेली आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हा लोकप्रिय झालेला आहे, जगात लोकप्रिय झालेला आहे आणि त्याची पाळंमुळं खोलवर देशात जनतेबद्दल रुजलेली आहेत. म्हणून या देशात सुद्धा 11 कोटीच्या वर सभासद असलेला हा पक्ष हा निश्चितपणे सगळ्यांना भूषणावं आहे. आपण बघितलं की आज हा पक्ष आज हा पक्षाचा स्थापना दिन असल्याने या ठिकाणी संपूर्ण देशभरच स्थापना दिन उत्साहाने साजरा होतोय. महाराष्ट्रात होतोय, मुंबईत होतोय आणि आज आपण बघितलं की चेंबूरमध्ये सुद्धा आणि खास करून वॉर्ड क्रमांक 152 च्या नगरसेविका मराठे मॅडम, आशाताई मराठे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी 152 मध्ये मेडिकल कॅम्प ठेवलाय. खरं म्हणजे समर्पणाचीच भावना भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे
हे सगळं आपण बघितलं की गोरगरीब जनतेला आज आपण बघितलं की नाले सफाई कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी आय चेकअप, डोळे चेकअप आणि त्याला उपचार शिवाय मोफत चष्मा देणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्या शस्त्रक्रिया करायच्या असतील तर शस्त्रक्रिया करून देण्याचं काम खास करून माध्यमातले जी प्रसार माध्यमातली जी मंडळी आहेत त्यांच्या फॅमिलीला आपण या ठिकाणी बोलवलंय. त्यामुळे असा व्यापक दृष्टिकोन ठेवून सर्वसामान्यांना असं लाभ कसा मिळेल अशा प्रकारचा हा कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आमच्या मंडळाचे महामंत्री आहेत जे राजेंद्र चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे अनिकेत चव्हाण दुसरे महामंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पक्षाचे नेते आणि गुजराती सेलचे व्यापारी सेलचे नेते हरीशभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळेच गोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीधरजी आमचे संघटनेचे धडाडीचे युवा नेतृत्व आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. ह्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज आपण पक्षाचं झेंडावंदन पण या ठिकाणी ध्वजारोहण केलं आणि त्यानंतर आजचा हा कॅम्प आता या ठिकाणी चालू होतोय. आतापर्यंत शेकडो लोकांनी या ठिकाणी फायदा घेण्याचं काम केलेलं आहे. तेव्हा निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या या स्थापना दिवसानिमित्त आपण देशवासियांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचं 46वां स्थापना दिवस आहे. सर्वप्रथम मी सर्व कार्यकर्त्यांना सर्वांना जनतेला त्या निमित्ताने शुभेच्छा देतो. भारतीय जनता पक्षाची स्थापना आदरणीय अटलजींनी 1980 साली आजच्या दिवशी केलेली. त्याग, सेवा, समर्पण या भावनेने आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी काम करत असतो आणि प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः हा आमचा मूल मंत्र आहे. त्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीतले सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत असतात. आज वॉर्ड 152 मध्ये आमच्या नगरसेविका आशाताई मराठे यांच्या माध्यमातून समर्पण, सेवा समर्पण या भावनेच्या दृष्टिकोनाने आय चेकअप कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर त्या निमित्ताने सर्व लोक त्याचा लाभ घेत आहेत. आज के दिन कैंप रखना इसलिए जरूरी है कि गरीब लोगों को जो असहायक है उनको सहायता पहुंचाने की जरूरत है और आज वो निमित्त हो गया कि हमारे पक्ष का वर्धा शपथ दिन है. उस वजह से इस कारण से ये प्रोग्राम रखा गया और गरीबों को ये लाभदायक हो गया. आज भारतीय जनता पार्टीचा 46वा वर्धापन दिन त्या अनुषंगाने आशाताई मराठे नगरसेविका प्रभाग समिती अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सा शिबिर ठेवण्यात आलेलं आहे. तर इथे नेत्र शिबिरात मुख्यतः ज्या लोकांना कधी दवाखान्यात जाण्यास पुण्य मिळत नाही असे जे गटर सफाई वगैरे कर्मचारी त्यांची इथे मोठ्या संख्येने उपस्थिती तुम्ही पाहिलीच आहे. तसेच सिनियर सिटीजन लोक येतात, महिला आणि पुरुष समोरच्या विभागात राहणारे अशा लोकांना मोठमोठ्या हे या संस्थेकडे जायला येत नाही. तर अशा लोकांना आपण इथे उपलब्ध करून दिले आशाताई मराठे बहिणीच्या माध्यमातून. तर खूप चांगला प्रतिसाद आहे. नमस्कार, मैं श्री रामकृष्ण नेत्रालय से जय और हमारी टीम है सारा एंड अफरोज, दे आर असिस्टिंग मी एंड कैंप बीजेपी के ऑफिस में बहुत बहुत आभार प्रकट करता हूँ. आशा मराठे मैडम और सुभाष मराठे मैडम ने मुझे अपॉर्चुनिटीज दी और मैं ये सर्विस दे पा रहा हूँ सबके लिए. आई चेकअप दे रहे. आई चेकअप अगर आपका देखेंगे तो बहुत जरूरी है आज के टाइम पे. मेरा विजन अच्छा है तो सब कुछ अच्छा है. तो नॉर्मल 6 महीने 5 महीने में अपना आँख टेस्ट करते रहना चाहिए. जरूरी चश्मा है, पावर चेंज हो, उसको भी हॉस्पिटल में विजिट करके रेगुलरली उसको चेक करते रहना चाहिए. बस नाम क्या है, संपर्क करना चाहे तो कहाँ आए? संपर्क करने के लिए हमारे 6 हॉस्पिटल है. अभी मैं चेंबूर सेंटर में हूँ. चेंबूर में हूँ तो श्री रामकृष्ण नेत्रालय है, 11वें रास्ते पे 11th रोड पे एल्बर बिल्डिंग है, वहाँ पे आना है.